नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की नंदिनी ही हॉलमध्ये पुस्तक वाचता वाचता झोपून गेलेली असते। त्यानंतर जीवा तेथे येऊन ते पुस्तक बाजूला ठेवतो। त्यानंतर जीवा काव्याच्या नावाने पत्र लिहितो। त्यात लिहितो की मी खूप विचार केलाय आणि या विचारांशी आपण एकत्र न आलेलेच बरे। हा माझा अंतिम निर्णय झालेला आहे। आपण दोघांनी एकत्र न आलेलेच बरे। आपल्या नात्याची सुरुवात ही प्रेमपत्राने झाली होती, आता शेवट मात्र पत्रानेच होणार आहे, असे तो लिहून ते पत्र बेडरूममध्येच ठेवतो। त्यानंतर आपण पाहतो की पार्थ हा डिलिव्हरी बॉय बनून काव्यासाठी पेस्ट्री घेऊन जातो। तेव्हा काव्या बोलते की तुम्ही ही पेस्ट्री कशाला घेऊन आला आहात? मला रात्री जागून अभ्यास करायचा आहे, पण माझ्याकडे माझे रीडिंग स्पेक्ट देखील नाही आहे। आणि पार्थ हा खिशातून तिचे स्पेक्ट्स काढून काव्याला देतो। त्यानंतर काव्या खूपच आनंदित होते। तिकडे आपण पाहतो की जीवाने काव्यासाठी जे पत्र लिहिलेलं असतं ते मात्र नंदिनीच्या हाती लागतं। आता तिला ते वाचून खूपच धक्का बसतो। तर पुढील येणाऱ्या भागात नंदिनी आणि जीवामध्ये होणारे मतभेद अजून वाढणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।